आपलं पद नेमकं काय आहे ते बघावं. आपण एक नगरसेवक आहात. एक नगरसेवक असताना तुमचा प्रिसाइडिंग ऑफिसर नगराध्यक्ष आहे. एका नगराध्यक्षाच्या बाबतीत प्रोटोकॉलप्रमाणे वैयक्तिक नाव घेणं हे थोडंसं सावंतवाडीच्या संस्कृतीला शोभणारं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यानंतर आपण ज्यावेळी ओपनली कुठची प्रेस घेतो त्यावेळी मी माझ्या मित्राला असं सांगेन की डॉक्टर निलेश राणे बघा, सभागृहात ज्यावेळी एखादा विषय मांडतात त्यावेळी त्यांचं फेस रिडिंग बघा, त्यांच्या फेसवरचं एक्सप्रेशन बघा. आणि तुम्ही ज्यावेळी प्रेस घेता त्यावेळी त्या प्रेसमध्ये तुम्ही हसता. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनात एक आणि डोक्यात एक आणि प्रत्यक्षात कृतीत एक असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. कारण कसं असतं, माणसाने सावंतवाडीची संस्कृती आहे, एज्युकेटेड पर्सन म्हणून चांगल्या गोष्टी समोर आणाव्या. ज्या पद्धतीत त्यांनी माझ्या बाबतीत जे भाष्य केलं ते भाष्य त्यांच्याकडनं मला एक्सपेक्टेड नाही. आणि हरिश्चंद्र पवार सन्माननीय पत्रकार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पुन्हा एकदा मी सांगतो, माझ्या मित्राने गॅस पाईपलाईनचा अजिबात टेक्निकली अभ्यास केला नाही. त्याचं कारण असं आहे, इथे मी आपल्याला वाचून दाखवतो. ही महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही स्कीम का आली, तर आपल्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स कंडिशन प्रमाणे नैसर्गिक वायूचा अधिक वापर केल्यास जीवाश्म इंधनावरील अवलंबित कमी होईल आणि परिणामी इंधन आयात करण्याकरिता अवलंबन कमी होईल. स्वच्छ वातावरण सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर करण्याची गरज आहे असं कोण म्हणतंय? महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. हे पेट्रोलियमशी आमचं जे खातं आहे त्याला संलग्न आहे. म्हणजे आपण इथे काय करतोय, पर्यावरणाचं संतुलन करण्यासाठी नॅचरल गॅसचे सोर्स शोधतोय. माझ्या मित्रांनी स्टेटमेंट काय केलं, माझ्या मित्रांचं स्टेटमेंट असं आहे, असं झालं, ती लाईन जी दिली ती फुटली, त्याचा स्फोट झाला तर नगराध्यक्ष जबाबदार. मला ते थोडं हास्यास्पद होतं. कारण नॅचरल जे आहे त्याचा स्फोट होण्याचा माझ्या मते कुठे काय संबंध येत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, यांच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर करतो. सुरुवातीला याचं जर ओपनिंग जर बघितलं आपण, ती एक त्यांनी माहिती घेतलेली. यांचं ओपनिंग कोणाच्या घरात झालं? अजय वसंत गोंदावळे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला, आपल्या घरासमोर मोठी रांगोळी घातली आणि ते गॅसवाले सगळे जे आहेत त्याला खूप मोठं वेलकम केलं आणि ते वेलकम करून त्यांचा उदो केला आणि त्यांच्या घरात पहिलं कनेक्शन दिलं. मला वाटतं माझ्या मित्रांना माहिती नाही. आणि सेकंड थिंग, जे कनेक्शन देणं किंवा त्यांच्याशी सिस्टीममध्ये काय करणं याला नगर परिषदेचा ॲब्सोल्युटली नो राईट शून्य. त्यांचं डिपार्टमेंट सेपरेट, त्यांना कनेक्शन देण्याचे पॉवर सेपरेट. पेट्रोलियम मंत्र्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ती स्कीम आहे. त्या स्कीमचा फक्त सावंतवाडी नगर परिषदेमध्ये रोल एवढाच येतो, तुम्ही कुठे रस्ता कटिंग करणार, कुठून काय घालणार आणि तो रस्ता भविष्यात तुम्ही फिलअप करून देणार, त्याचे किती पैसे भरणार. त्याने ते पैसे ऑलरेडी डिपॉझिट केले. आता त्यांचा असा एक आरोप येतो की त्या आरोपात ते असं म्हणतायत की 6,000 रुपये त्यांचं कनेक्शनचे चार्जेस आणि 1,000 रुपये कोणाला तरी कमिशनचे चार्जेस, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आहे. आता ते कमिशन कोणाला दिलं, काय दिलं ते त्याने नाव त्वरित घोषित करावं आणि जर त्याने नाव घोषित केलं त्यांचा साल आणि श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करू आणि पुढचं जे काय आहे त्याची त्वरित कारवाई आम्ही सुरू करू, असे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. तुम्ही एक आता म्हणताय की ते काहीतरी केंद्राकडून आलं आहे आणि पण सावंतवाडी शहरात नागरिकांवर ते म्हणतायत, ते तुमचे विरोधी नगरसेवक म्हणतायत, त्यात काय गैर नाही. त्यात जर गॅस एक आहे का, म्हणजे एकंदरीत त्यांना ते आम्ही काही एवढे सुज्ञ नाही आहोत केंद्राच्या लोकांसारखे किंवा काही, तर इथे जर आम्हाला अशी भीती वाटते लोकांना, नागरिकांना, ही गॅस पाईपलाईन काही गळती झाली आणि काय झालं, कारण लोक अनेक बातम्या बघतायत, तर ती पालिकेने रितसरप्रमाणे त्याची परवानगी घेऊन केली का, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यात गैर असं वाटत नाही. बघा गॅस पूर्णपणे लाईन सगळी टाकायची सोडून कनेक्शन सुरू कशी केली, कशी काय केली, अजून पूर्ण चालू आहे काम पूर्ण झालं नाही, मध्येच सुरू कशी केली आणि परत त्याच्यामुळे धोका झाला तर परत त्याला जबाबदार कोण हे नगरपालिकेने बघणं
अर्धवट काम कसं सुरू केलं आणि सर? नगराध्यक्ष की तुम्ही म्हणताय की पालिकेचं त्याच्यात फक्त रस्ते आणि ह्याच्यात आहे, कोणीतरी केंद्रावरून यायचं आणि आमच्या लोकांवर लादायचं, हे कितपत आहे? पालिका आमची स्वायत्त संस्था आहे, तिचं कंट्रोल करावं. आम्ही उद्या एखाद्या आम्हाला गॅस कनेक्शन नको आहे किंवा त्यांनी लादला दादागिरी करून, तर आम्ही दाद कोणाकडे मागायची नागरिकांना, असा त्यांचा एकंदरीत व्ह्यू आहे. आणि जे अजय गोंदावळे यांच्या त्यांनी असं म्हटलंय ही चूक आहे त्यांनी केलेलं, असं त्यांनी वक्तव्य केलं. मी त्यांची हे करत नाही, पण त्यांनी जे सांगितलं ते, पण त्यांचा मुद्दा हा नागरिकांच्या हिताचा आहे. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून यावर काय उपाययोजना करा? मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की हा जो आहे हा टॉपिक नैसर्गिक वायू आणि एक्सप्लोजिव्ह ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नैसर्गिक वायू हा नैसर्गिकरित्या तयार केला जातो, त्याचा एक्सप्लोजन मुळात होतच नाही, टू बी ऑनेस्ट. आणि आपण जो आता प्रश्न उपस्थित केला त्याचे राईट कनेक्शन देणे घेणे